ॐ नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय मित्रांनो, नमस्कार। माझ्या प्रिय मित्रांनो, या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कविता घेणार आहोत, आधी पोटोबा मग विठोबा। ही म्हण तशी आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, खूप पॉप्युलर आहे, पण ॲक्च्युअल त्याचा अर्थ काय आहे हे आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। जोवर आहे संघर्ष जगण्याचा, तोवर नाही विचार अध्यात्माचा। सर्व काही आहे नाही उणीव कशाची, गोडी नसे त्यात आवड अध्यात्माची। त्याच्याच जीवनात बदल होईल, तोच मुमुक्षु उपदेश फलतील। जोवर जीवनात उबग नाही येत, तोवर नाही आवड अध्यात्मात। अशांती जेव्हा असह्य वाटते, अध्यात्म जिज्ञासा तेव्हाच जागते। म्हणूनच म्हणती आधी पोटोबा, पोट भरल्यावर भजावा विठोबा। तर ही आपली कविता आहे आणि यामध्ये आपण या म्हणीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तेव्हा जोवर आहे संघर्ष जगण्याचा, तोवर नाही विचार अध्यात्माचा। म्हणजे हे किती खरं आहे। जेव्हा आपला जीवनाचा संघर्ष सुरू असतो, म्हणजे आपल्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्याच जर पूर्ण होत नसेल, तर मनुष्य अध्यात्माचा विचार करेल कशाला। त्याच्या पोटाला अन्न नाही, त्याचा देव म्हणजे त्याचं अन्नच आहे। आता त्याच्या पोटाला अन्न नाही, त्याला तुम्ही भगवंताविषयी गोष्टी सांगता, म्हणजे त्या माणसाचा अपमान नाही का तो, त्याची इन्सल्ट करणं आहे तो म्हणते की अरे बाबा, मला तुझा तो देव वगैरे नको, मला पहिले 2 वेळा जेवायला पाहिजे, माझं पोटच भरत नाही तर मी देवाला घेऊन काय करू। म्हणजे आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होऊ शकत नाही, कारण सगळं मन लागलेलं असतं की पोट कसं भरायचं। आता ही अन्नाची चिंता रात्रंदिवस लागलेली असते, अशा वेळेस तो अध्यात्माकडे कसा वळेल। म्हणून बघा, स्वामीजींनी काय केलं, भारतामध्ये त्यांनी अध्यात्माचा उपदेश दिला नाही। ते म्हणायचे की यांना काय उपदेश देणार, एक तर यांना शिक्षण नाही, दुसरं म्हणजे पोटभर अन्न नाही, अंगावर कपडे नाही, आणि यांना अध्यात्माच्या गोष्टी सांगणार काय आणि उपयोग काय आहे सांगून आचरण तरी कसे करतील। म्हणून पहिले काय आवश्यक आहे, देशामधली गरिबी दूर झाली पाहिजे, देशामधल्या लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे। ह्या ज्या बेसिक गरजा आहे, रोटी कपडा मकान, त्यांना अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, निवारा पाहिजे, ह्या गोष्टी जर पूर्ण झाल्या नाही तर अध्यात्माकडे ते जाऊ शकत नाही। म्हणजे मनुष्य जर खूप गरीब असेल तर सहजासहजी तो अध्यात्माकडे वळणार नाही, कारण त्याला चिंता लागलेली असते पोट भरण्याची। जगायचं कसं हा जगण्याचा संघर्षच जर जीवनामध्ये असेल तर त्याला वेळ कुठे आहे अध्यात्म ऐकण्याचा किंवा आध्यात्मिक होण्याचा। रात्रंदिवस त्याला काबड कष्ट करावे लागतात, उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते, कसं तरी जीवन जगावं लागतं, आणि हा एवढा संघर्ष आहे, त्याला वेळच कुठे आहे। बाकी सगळ्या गोष्टीकडे बघण्यासाठी वेळ त्याच्याकडे मुळे आहेच नाही, मग त्याला तुम्ही काय अध्यात्म शिकवणार। म्हणून स्वामीजींनी भारतामध्ये अध्यात्म सांगितलं नाही। ते जेव्हा अमेरिकेमध्ये गेले आणि तिथे बघितलं की लोकांकडे सर्वच आहे, ऐश्वर्य आहे, शिक्षण आहे, बुद्धी आहे, सगळं आहे, कशाचीही गरज नाही, तरी पण त्यांना शांती नाही। स्वामीजींनी त्यांना वेदांत सांगितला, कारण ते वेदांताचे अधिकारी होते, त्यांना तो वेदांत समजू शकला। त्यांचा जो जीवन जगण्याचा संघर्ष होता तो काही आता राहिलेला नव्हता, त्यांना त्यापेक्षा काहीतरी उच्च पाहिजे होतं, कारण त्यांनी जीवनामधले सगळे भोग भोगलेले होते आणि तरी त्यांची तृप्ती झालेली नव्हती, तरी त्यांच्यामध्ये अशांतीच होती।
म्हणून स्वामीजींना वाटलं की यांनाच अध्यात्म दिला पाहिजे, कारण हेच लोक स्वीकार करू शकतात आणि आचरण पण करू शकतात. आणि ते त्यांना म्हणायचे की तुम्ही भारतामध्ये तुमचे पाद्री पाठवता, तुम्ही भारतामध्ये तुम्ही धर्मप्रचारक पाठवता, पण भारताला धर्माची गरज नाही. भारताकडे धर्म भरपूर आहे. तुम्ही त्यांच्यासाठी अन्न पाठवा. पहिले त्यांच्या पोट भरण्याची व्यवस्था करा. पहिले त्यांची गरिबी दूर करा. त्यांना गरज आहे अन्नाची. तुम्ही काय प्रचारक पाठवता? म्हणजे स्वामीजींना हे माहिती होतं की उपाशापोटी धर्म होत नाही. उपाशापोटी धर्म शिकवणं म्हणजे त्या माणसाचा अपमान करणं आहे, इन्सल्ट करणं आहे. आणि बरेचदा आपण बघतो, समजा आपण पंढरपूरला गेलो, रात्री 8 वाजले असेल, आपल्याला भूक लागलेली आहे. अशा वेळेस आपण काय म्हणतो? अरे पहिले जेवण करून घेऊ. मंदिर तर 10 वाजेपर्यंत उघडं राहतेच ना. पहिले जेवण करून घेऊ आणि मग आरामात दर्शन करू. म्हणजे बघा, भूक लागलेली असताना मंदिरात जाण्याची इच्छा होत नाही. पहिले भूक शांत केली पाहिजे. तो म्हणतो की जर आपण मंदिरात गेलो, उशीर झाला, हॉटेल बंद होऊन जाईल, रात्रभर जेवायला मिळणार नाही. म्हणजे चिंता लागली आहे पहिले पोटाची, की पहिले पोट भरून घेऊ. मंदिर तर तिथे राहणारच आहे आणि देवही राहणार आहे. कुठे जाणार आहे? देव काय कुठे जाणार नाही. आणि 10 वाजेपर्यंत मंदिर उघडं आहेच. म्हणजे हा विचारसुद्धा मनुष्य करतो. तो पहिले प्राधान्य देतो पोटाला. पोट भरल्यानंतर मग निश्चिंतपणे तो मंदिरात जाऊन दर्शन करतो. म्हणून अन्नचिंता भयंकरी. जर उपाशी असेल मनुष्य तर त्याला अन्नाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही. कारण तुम्हाला अस्तित्वात राहायचं आहे, जगायचं आहे. आणि जगण्यासाठी तुम्हाला अन्न पाहिजे, पोट भरलं पाहिजे. नाहीतर मग तुमचं मन कशातच लागणार नाही. अभ्यासात लागणार नाही, देवात लागणार नाही, कामात लागणार नाही, कशाहीमध्ये तुमचं मन लागणार नाही, जर पोटामध्ये अन्न नसेल तर. म्हणून तर ही म्हण प्रसिद्ध आहे की प्रथम पोटोबा, आधी पोटोबा, मग विठोबा. जेव्हा नरेंद्रनाथ घरी होते, वडील वारले, खूप दारिद्र्य आलं, अन्नाचा कण नव्हता घरी खायला, तरी नरेंद्रनाथ उठल्या उठल्या भगवंताचं नाव घ्यायचा. आई रागावली. अरे काय म्हणे उठल्या उठल्या देव 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 करतो, इकडे आपल्या देवाने तर खायला पण दिलं नाही, मग अशा देवाचं चिंतन कशाला करतो? म्हणजे बघा, उपाशापोटी देवाचं नाव घेण्याची गरज काय आहे? ते देवाने काय केलं? आपल्याला अन्न तर दिलं नाही पोटभर. ते स्वाभाविकपणे देवावर राग येतो. मग कशाला देवदेव करायचं? काय देवाची गरज आहे? देवाने आपल्याला एवढं गरीब केलं, एवढं दारिद्र्य केलं. म्हणजे हे स्वाभाविक रिॲक्शन आहे. तेव्हा पोट भरलंच पाहिजे. म्हणजे लोकांच्या प्राथमिक गरजा पहिले पूर्ण झाल्याच पाहिजे. म्हणून तर रामकृष्ण मिशनने हे सेवा कार्य सुरू केलं की पहिले लोकांच्या गरजा पूर्ण करा, त्यांचं पोट भरा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, त्यांना औषध पाणी द्या, शिक्षण द्या. हे सगळं दिल्यानंतर मग त्यांच्या जीवनामध्ये कुठे अध्यात्म येईल. ते जीवनामध्ये जेव्हा सेटल होतील, स्थिर सावर होतील, मग ते स्थिर सावर झाल्यावर मग भगवंताचं चिंतन करतील. तोपर्यंत त्यांना वेळ नाही तुमचे व्याख्यानं ऐकण्याची, साधना करण्याची. सर्व काही आहे, नाही उणीव कशाची, गोडी नसे त्यात आवड अध्यात्माची. सर्व काही आहे, कशाचाही अभाव नाही, तरी पण त्यामध्ये मुळीच आवड नाही. कितीतरी असे लोक आहेत. तर रामकृष्ण मठामध्ये कितीतरी मुलं येतात, चांगल्या चांगल्या घराण्यातली, श्रीमंताची मुलं, खूप शिकलेली, अमेरिकेमध्ये शिक्षण घेतलेली. आता त्यांच्याकडे कशाचा अभाव आहे? सगळं आहे. घरची परिस्थिती चांगली आहे, नोकरी आहे, अमेरिकेमध्ये खूप पैसे कमावत आहे, शिक्षण घेतलेलं आहे, तरी त्यांना कशामध्येही आवड नसते. आमच्या पुण्याचे 2 मुलं, एक गेला ऑस्ट्रेलियाला, दुसरा गेला अमेरिकेला. ऑस्ट्रेलियामध्ये शिकायला गेल्यानंतर तो मुलगा सिडनीच्या सेंटरच्या संपर्कात आला आणि नेहमी वेदांत सोसायटीमध्ये जाऊ लागला, आश्रमात जाऊ लागला.
महाराजांची संबंध आला, तिथे राहूनच नोकरी करू लागला. आणि बघा, घरच्या लोकांच्या खूप अपेक्षा, खूप चांगलं करिअर होईल याचं, खूप मोठा होईल. आणि तिथे गेल्यानंतर तो संन्यासी झाला. भारतामध्ये असताना त्याला रामकृष्ण मठ माहीत नव्हता, पण ऑस्ट्रेलियात जाऊन शिक्षण घेतल्यानंतर, मठाच्या संपर्कात आल्यानंतर तर सगळं काही आहे. शिक्षण झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, नोकरी आहे, आणि तरी कशामध्येही आवड नाही, कशामध्येही मन लागत नाही. शेवटी तो त्या आश्रमात जॉईन झाला, संन्यासी आहे. अमेरिकेमध्ये पण तसंच झालं. तो मुलगा तिथे शिकायला गेला आणि शिकागोच्या सेंटरच्या संपर्कात आला आणि तिथे महाराजांशी परिचय झाला. आश्रमातच राहून नोकरी करू लागला आणि हळूहळू तिथे तो जॉईन झाला. म्हणजे बघा, असे लोक अध्यात्म घेऊ शकतात, कारण त्यांना आता कसलाच अभाव राहिलेला नाही आहे. घरची परिस्थिती चांगली आहे, शिक्षण चांगलं मिळालेलं आहे, चांगली नोकरी मिळालेली आहे, स्वतःचा बंगला आहे, ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी आहे, पण ह्या कशाहीमध्ये मन लागत नाही. म्हणजे आता त्यांना कळून चुकलेलं आहे की ह्या कितीही गोष्टी आपल्याकडे मुबलक प्रमाणात जरी असल्या तरीही आपल्याला मनाची शांती मिळू शकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे, पण ह्या सगळ्याच्या सगळ्या क्षणभंगूर आहे. आज आहे, उद्या राहतील की नाही सांगता येत नाही. आणि इच्छा तर एवढ्या की कधी तृप्तच होत नाही. आणि जेव्हा ते मग अशा लोकांकडे बघतात की बघा, संन्यासी किती आनंदात असतो, त्याच्याकडे काहीही नसते, पण तो किती आनंदामध्ये असतो, संतुष्ट असतो, शांत असतो, मग त्यांना वाटते की हाच मार्ग खरा शांतीचा आहे. कारण जगाच्या मागे धावल्यानं अशांतीच लाभणार, कारण जग म्हणजे अशांतच आहे. तेव्हा तुम्ही झाडावर बसलेला आहात आणि ते झाड हवेनं हलतं आहे. आता ते झाड हलतं तर तुम्ही हलणारच, कारण तुम्ही त्या झाडावर बसला आहे. आता वादळ आलेलं आहे तर हवेमुळे झाड हलणार नाही का? आता तुम्ही झाडावर बसला तर तुम्ही हलणार. त्या संसार म्हणजे त्या झाडासारखा आहे. आता संसार अस्थिर आहे, चंचल आहे, आणि तुम्ही त्या संसारामध्ये असला तर तुमचं मन पण अस्थिर होणारच आहे, या जगातल्या वस्तूमागे धावणारच आहे. तर म्हणून अध्यात्म कुणासाठी आहे की ज्याला आता ह्या गोष्टींची गरज राहिलेली नाही, त्याला आता प्राथमिक गरजा पूर्ण झालेल्या आहे, त्याला शिक्षण मिळालेलं आहे, सगळं काही त्याला मिळालेलं आहे, सुखसोयी आहे, आणि तरीसुद्धा बिलकुल त्यामध्ये आवड नाही. तोच आध्यात्मिक जीवनासाठी अधिकारी आहे. सर्व काही आहे, नाही उणे व कशाची, गोडी नसे त्यात आवड अध्यात्माची. त्यामध्ये काहीही गोडी नाही. म्हणून प्रथम संघर्ष केला पाहिजे, काहीतरी कमावून दाखवलं पाहिजे, आणि नंतर मग अध्यात्माकडे वळलं पाहिजे. आता असे पण काही असतात, ते जगामध्ये असतात. आता जगांनी त्यांना नाकारलेलं असते, कारण शिक्षण घेतलं आहे पण नोकरी मिळत नाही, आता पोट भरायचं कसं? आता जेव्हा जगाने नाकारलं, जगामध्ये काहीही करण्याची त्यांच्यामध्ये हिम्मत नसते, आत्मविश्वास नसतो. आणि असे मुलं पण असतात की अरे, बाहेर एवढा संघर्ष करावा लागतो, रामकृष्ण मठामध्ये जाऊन बसू आपण, तिथे फुकटचं खायला तरी मिळेल. आता त्यांच्या मनामध्ये ईश्वरलाभ करून घेण्याची मुळीच इच्छा नाही. त्यांना संसारामध्ये भोग मिळाले नाही. त्यांना वाटते की मठामध्ये गेलो म्हणजे आपल्याला हे भोग मिळतील, आपल्याला अमेरिकेत जायला मिळेल, चांगलं चांगलं खायला मिळेल, आपल्याला व्याख्यानं द्यायला मिळेल, आपल्याला नामयश मिळेल, प्रसिद्धी मिळेल. रामकृष्ण मठाचे संन्यासी अमेरिकेत जातात, व्याख्यानं देतात, किती प्रसिद्ध होतात. ह्या सगळ्या वासना कामना घेऊन जर तो आला असेल, तो सुद्धा आध्यात्मिक जीवनाचा अधिकारी नाही. तो इथे या वातावरणामध्ये टिकूच शकणार नाही. त्याच्या मनामधल्या वासनाच त्याला बाहेर घेऊन जाईल. म्हणून तो पण आध्यात्मिक जीवनाचा अधिकारी नाही. म्हणजे जगाने नाकारलेला आहे, जगामध्ये काही करण्याचं सामर्थ्य नाही आहे, आता काहीच करू शकत नाही. मग काय करायचं? चला मग रामकृष्ण मठामध्ये जॉईन करू. अशा प्रकारचा मनोभाव घेऊन येणारे जे असतात तेच प्रॉब्लेम क्रिएट करतात.
कारण त्यांच्या मनामध्ये वासना कामना भरपूर असते. त्यांना भगवंत पाहिजे नसतो. त्या वासना कामना बाहेर पूर्ण होत नाही म्हणून ते इथे येतात. इथे राहून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्या प्रयत्नामध्ये त्यांचं पतन होते आणि शेवटी न घर का न घाट का, ना धड संसारी होऊ शकत, ना धड संन्यासी होऊ शकत. मग शेवटी जीवनामध्ये हालच सोसावे लागतात. असे पण असतात. म्हणून त्यांच्यासाठी काही हा मार्ग नाही. त्याच्याच जीवनात बदल होईल, तोच मुमुक्षू उपदेश फलतील. कोण त्याच्या जीवनात म्हणजे कोणाच्या जीवनात बदल होईल? सर्व काही आहे नाही उणीव कशाची, गोडी नसे त्यात आवड अध्यात्माची. सर्व काही आहे, कशाचीच उणीव नाही, पण त्यामध्ये आवड नाही, गोडी नाही आणि अध्यात्माकडेच मन धावतं. अशाच लोकांच्या जीवनामध्ये बदल घडून येईल. अशाच लोकांच्या जीवनामध्ये उपदेश फलतील. अशा लोकांना जर आपण आध्यात्मिक उपदेश दिले तर ते आचरण करण्याचा प्रयत्न करतील. त्यांना खरोखरच भगवंत पाहिजे आहे. त्यांच्यामध्ये वैराग्य आहे. त्यांचं मन आता जगातल्या गोष्टींकडे धावत नाही आणि खरं वैराग्य आहे. सगळ्या गोष्टी आहे पण त्यांना बिलकुल आवड नाही. असे व्यक्ती म्हणजे मुमुक्षू. ते आता आध्यात्मिक जीवनाचे अधिकारी आहे. त्यांच्या जीवनामध्ये मुमुक्ष आहे, ईश्वर प्राप्त घडून घेण्याची तीव्र इच्छा आहे, त्याग आहे, वैराग्य आहे, विवेक आहे, नीतिमत्ता आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून आल्याशिवाय राहणार नाही. ते आध्यात्मिक होतीलच होतील. ते महान आध्यात्मिक विभूती होतील. कारण त्यांना भगवंताखेरीज दुसरं काहीही नको आहे. त्यांच्यामध्ये तीव्र वैराग्य आहे, कठोर साधना आहे. असे लोक आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे खरे साधक, खरे मुमुक्षू, की ईश्वराशिवाय मला ह्या जगातलं काहीही नको, संपूर्णपणे ईश्वराला समर्पित करणारे, ईश्वराच्या भरोशावरच जगणारे, जगाचा आधार सोडून देणारे असे जे साधक असतील, मुमुक्ष असतील, ते आध्यात्मिक जीवनात प्रगती नक्कीच करून घेईल. त्यांचं कधीही पतन होण्याची शक्यता नाही. कारण त्यांना ईश्वरच पाहिजे, दुसरं काही नकोच आहे. सगळी त्यांची एनर्जी, सगळं मन त्या दिशेनं लागलेलं आहे. तेव्हा अशाच लोकांच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो. आणि तेच मुमुक्षू लोक की ज्यांना आपण उपदेश दिला तर तो उपदेश फलाला येऊ शकतो, फळ देऊ शकतो. म्हणून त्याच्याच जीवनात बदल होईल, तोच मुमुक्षू उपदेश फलतील, उपदेश फलतील. जोवर जीवनात उबग नाही येत, तोवर नाही आवड अध्यात्मात. हे सगळे भोग भोगल्यानंतर मग मनुष्याच्या मनामध्ये उबग निर्माण होतो. हेच बाहेर देशामध्ये होत आहे. स्वामीजींनी हेच बघितलं आहे की खूप भोग घेतले, सॅच्युरेटेड झालेले आहे. आता ते डिस्गस्टेड झालेले आहे. आता त्यांना त्यामध्ये काहीही इंटरेस्ट राहिलेला नाही. त्यांनी भोग भरपूर घेऊन बघितले, पण एवढे भोग भोगूनसुद्धा त्यांच्या मनामध्ये शांती नाही. तरी अशांतच आहे आणि तरी तृप्त नाहीच. मग अशा प्रकारचे जेव्हा भोग आपण मनुष्य घेतो आणि जेव्हा मग त्यामध्ये त्याला काय होतं, तिटकारा निर्माण होतो, फ्रस्ट्रेशन निर्माण होतं, खूप भोगांचं सॅच्युरेशन होतं. मग त्याला वाटतं की हे नकोच. अमेरिकेमध्ये अशा कितीतरी कॉलनी आहेत की त्या सगळ्या जगातल्या गोष्टी त्यांनी सोडून दिलेल्या आहेत. असे एकत्र राहतात 100-200 कुटुंब. टी व्ही नाही, सेलफोन नाही, काहीही नाही. हे सगळे जे मॉडर्न गॅजेट आहे हे सगळे फेकून दिले आणि नुसतं भगवंताचं स्मरण, अध्यात्म घेऊन राहतात. सगळं सोडून भारतामध्ये येतात. भारतामध्ये येऊन हिमालयामध्ये राहतात, काशीला राहतात, वाराणसीला राहतात, मायावतीला जातात, इकडे तिकडे जातात, वृंदावनला जातात. आता त्यांना त्या सगळ्या भोगांचा उबग आलेला आहे. सगळे भोग भोगून त्यांनी अनुभव घेतलेला आहे की या भोगांमध्ये काहीही नाही.
उपनिषदामध्ये म्हटलं आहे, परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो, म्हणजे पहिले या जगाची परीक्षा घ्या. कसं आहे जग? कर्मचितान, हे कर्माचं फळ आहे. जसे कर्म केले त्याप्रकारे फळ मिळणार आहे आणि ते नष्ट होणार आहे. आणि म्हणून मग तो गुरुकडे जातो, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गुरुकडे जातो. पण ह्या जगाची पहिले परीक्षा घेतल्यानंतर त्याला कळून चुकतं की ह्या जगामध्ये असं काहीही नाही की जे कायमचं टिकणारं आहे आणि कायमची शांती देणार आहे आणि कायमचं सुख देणार आहे. असं या जगामध्ये काहीच नाही. हे त्याला कळल्यानंतर मग तो ते सगळं सोडून देतो. त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. स्वामी अद्वैतानंदजी, त्यांची पत्नी वारली, त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं, इतका शोक झाला आणि शेवटी त्यांना वैराग्य झालं की हे काय, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ती व्यक्तीच गेली. ठाकूरांकडे येऊन संन्यास घेतला आणि स्वामी अद्वैतानंदजी झाले. त्यांचं नाव होतं गोपाल. म्हणजे बघा, संसारातले दुःख भोगून 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 भोगून, संसारातले भोग भोगून भोगून शेवटी उभं येतो की अरे बाबा हे एवढं कशाला. म्हणजे दुःखामुळे सुद्धा आपलं जीवन परिवर्तन होऊ शकते. जेव्हा या जगाची नश्वरता आपण बघतो तेव्हा वाटते आपल्याला की हे जग म्हणजे नुसतं दुःखानं भरलेलं आहे. मग आपलं मन आपोआपच अध्यात्माकडे जातं. म्हणून जेव्हा उबग येते ह्या सगळ्या भोगांची, ह्या सगळ्या गोष्टी, एकतर गरीब माणूस आहे, तो गरीब माणूस अध्यात्माकडे येऊ शकत नाही. खूप श्रीमंत आहे, तो पण येत नाही, कारण तो त्यावर आसक्त होतो. पण सगळी श्रीमंती आहे आणि ज्याला त्याचा उबग आलेला आहे, त्याला त्याचं स्वरूप कळून चुकलेलं आहे की आपल्याकडे एवढं सगळं असूनही आपल्याला शांती नाही, मग तो अध्यात्माकडे येतो. म्हणून श्रीमंतापेक्षा मध्यमवर्गीय लोक जास्त अध्यात्माकडे जातात. गरीबही जात नाही आणि खूप श्रीमंत पण जात नाही. म्हणून तर जीसस क्राइस्ट म्हणाले, ते म्हणाले की इट इज इझी फॉर कॅमल टू एंटर इन द नीडल्स होल, पण डिफिकल्ट फॉर रिच मॅन टू एंटर इन द किंगडम ऑफ हेवन. एखाद्या उंटाला सुईच्या टोकामधून पार करणं शक्य आहे, पण श्रीमंत माणसाला स्वर्गामध्ये जाणं फार अवघड आहे. कारण तो एवढा श्रीमंत असतो की त्याची त्या धनावरची, पैशावरची आसक्ती सुटत नाही. पण ज्या माणसाच्या जीवनामध्ये असं उबग आलेलं असेल, भगवान बुद्ध, त्यांनी सगळं बघितलं, भोग घेतले, पण शेवटी त्यांना उबग आला की अरे हे काय, इथे जन्म आहे, मृत्यू आहे, म्हातारपण आहे, आजार आहे, सगळंच आहे. त्यांना हे बघून सगळं उबग आला, त्यांनी सगळं सोडून दिलं. म्हणजे ज्यांना उबग येतो की हे सगळं आहे तरी समाधान नाही, खूप श्रीमंती आहे. आमच्यात एक स्वामीजी आहे, खूप श्रीमंत होते, डॉक्टर होते, MD केलेलं होतं, एकटाच मुलगा, खूप धनसंपत्ती, पण सगळं सोडून दिलं. आईवडिलांना काशीच्या वृद्धाश्रमामध्ये आणून ठेवलं, तिथे त्यांची सेवा केली आणि स्वतः डॉक्टर होते. म्हणजे बघा, एवढं सगळं होतं, पण एवढं सगळं असूनही त्यांना उबग आला की हे काही खरं नाही. सगळं सोडून दिलं आणि संन्यासी झाले. असे कितीतरी उदाहरणं आहे की खूप चांगले श्रीमंत घराण्यातली मुलंसुद्धा शेवटी त्याचा उबग घेऊन संन्यासी होतात. म्हणून म्हटलं आहे की जोवर जीवनात उबग नाही येतं तोवर नाही आवड अध्यात्मात. पण भोग घेईपर्यंत त्याला वाटते की काहीतरी आनंद असेल, पण भोग घेतल्यानंतर त्याला कळते की अरे काय क्षणिक आनंद आहे आणि तो पण कायमचा नाही. आज तुम्ही कितीही चांगले पदार्थ खा, मेजवानी खा, पण तृप्त होते का मन? उद्या पुन्हा पाहिजेच. म्हणजे त्यांना कधीही तृप्त केलं जाऊ शकत नाही आणि तब्येत खराब होते, मनामध्ये आसक्ती निर्माण होते. ह्या अशा गोष्टींचा भोग घेऊन जेव्हा उबग निर्माण होतो की नाही हे काही खरं नाही, याच्यामध्ये काही खरं सुख आणि शांती नाही, तेव्हा मग ते अध्यात्माकडे वळतात. त्यांना अध्यात्मामध्ये आवड निर्माण होते. अशांती जेव्हा असह्य वाटते, अध्यात्म जिज्ञासा तेव्हाच जागते. मनामध्ये एवढी अशांती निर्माण होते की ते सहन करू शकत नाही.
तेव्हा कुठे मग अध्यात्माची आठवण होते, देवाची आठवण होते. कितीतरी कुटुंबांमध्ये आपण बघतो इतके काही प्रॉब्लेम असतात की ते त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे जाते, सहन करू शकत नाही. आता बघा ना, मास्टर महाशय इतके घरी प्रॉब्लेम होते की आत्महत्या करायला निघाले, पण शेवटी दक्षिणेश्वरला आल्यामुळे त्यांचं जीवन बदलून गेलं. म्हणजे बऱ्याच संसारी लोकांच्या जीवनात खूप अशांती निर्माण होते. इकडे मुलं ऐकत नाही, बायको शिव्या देते, घरी काही वातावरण नाही, कोणी केअर करत नाही, सगळं दुःख न अशांतीच अशांती. नेहमी घरी भांडणं होतात, ऑफिसमध्ये भांडणं होतात. आता अशा वातावरणामध्ये मनुष्य किती दिवस राहणार? तेव्हा ती अशांती त्याला असह्य होते. काही काही लोक तर घर सोडून सरळ हिमालयात निघून जातात. त्यांना घरी एक क्षणी घरामध्ये राहावंसं वाटत नाही, एवढं ते त्रासदायक वाटतं. ते त्यांना हेलत नरकच वाटतो. काही काही लोक हे घरदार सोडून निघूनच जातात आणि जे दुर्बल असतात ते आत्महत्या करतात, कारण त्यांना काही दुसरा मार्ग सापडत नाही. हा मार्ग आहे अध्यात्माचा. आत्महत्या केल्यामुळे काही तुमच्या समस्या दूर होणार नाही. हा एक अध्यात्म मार्ग आहे. तुम्ही या अध्यात्म मार्गाचा आश्रय घेऊ शकता. तुम्ही एखाद्या आश्रमात जाऊन राहू शकता. तुमचं उरलेलं जीवन त्या ठिकाणी तुम्ही शांतीमध्ये घालवू शकता. पण बऱ्याच लोकांना हे माहीतच नसते की आपल्या जीवनाची दुसरी बाजू पण आहे. आता संसारामध्ये तर अशांती आहेच, पण दुसरी बाजू पण आहे जिथे शांतीच शांती आहे. पण त्यासाठी प्रयत्न करणार नाही, ते आत्महत्या करतील, पण शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करणार नाही. कारण आसक्ती असतेच. किती लाथा भुक्क्या खाल्ल्या तरी काय, शेवटी आपला मुलगा आहे, मारलं तर मारलं अशी मनाची समजूत करतात आणि पुन्हा तिथेच राहतात. म्हणजे हे सगळे धडे मिळूनही काहीच शिकत नाही. एवढे सगळे अनुभव घेऊन, एवढे सगळे दुःख बघूनही काही शिकत नाही आणि जसे आहे तसेच राहतात. त्यांच्यामध्ये काही बदल होत नाही. सगळं सहन करणार, अशांतीमध्येच राहणार, पण शांती शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. असे पण असतात. अपमान होतो, अशांती होते, सगळं काही होते, तरी पण तिथे पडून राहतात. काही नाही, स्वतःचा अभिमान नाही, काही नाही. सेल्फ रिस्पेक्टही त्यांचा राहत नाही, आत्मसन्मानही राहत नाही, तरीसुद्धा पडून राहतात. मग ते जीवन आहे की मरण आहे? म्हणजे कसं तरी अस्तित्वात राहणं, याला काही अर्थ आहे का? आता काही दुसरा पर्याय नाही म्हणून पडून राहावं लागतं. 2 तुकडे खायचे आणि पडून राहायचं. याला काही जीवन म्हटलं आहे का? म्हणून जोवर जीवनात उबग नाही येतं, तोवर नाही आवड अध्यात्मात. अशांती जेव्हा असह्य वाटते, अध्यात्म जिज्ञासा तेव्हाच जागते. जेव्हा अशांती आपल्या जीवनामध्ये असह्य होते, आपल्याला वाटते की आता हे नको, आता हे एवढे दुःख भोगून आता आपण थकून गेलो, आता याच्यापेक्षा मेलेलं बरं, जगून काय उपयोग. अशा प्रकारची जेव्हा मनाची अवस्था होते, तेव्हा मग त्याला विचार येतो की अध्यात्माचा, अरे आपण अध्यात्माकडे दुर्लक्ष केलं, आपण देवाकडे दुर्लक्ष केलं, आपण या जगाला सगळं काही समजलो, आपल्यामध्ये त्यावेळेस अहंकार होता, आसक्ती होती. आता मात्र आपल्याला चांगले धक्के बसलेले आहे. आता आपण शिकलेलो आहे की या जगामध्ये सार नावाची गोष्ट काही नाही, सगळा निस्सारच आहे. पण यालाच आपण खरं समजून धरून राहिलो. मग ते अध्यात्म मार्गाचा आश्रय घेतात. म्हणूनच म्हणती आधी पोटोबा, पोट भरल्यावर भजावा विठोबा. म्हणूनच म्हटलं आहे की पहिले पोटोबा, पहिले पोट्या पाण्याची व्यवस्था करा. पहिले तुमच्या ज्या काही बेसिक गरजा आहे, ज्या काही प्राथमिक गरजा आहे त्या पूर्ण करा. शारदादेवी, माँ शारदादेवी बोधगयेला गेल्या. त्यांनी तिथे बघितलं की बौद्ध धर्माचे भिक्षू एकत्र राहतात, चांगले आश्रम आहे, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. तेव्हा माताजींनी ठाकूरांना प्रार्थना केली, म्हणे ठाकूर, तुमची संतान म्हणे वन भटकत आहे, झाडाखाली राहत आहे, भिक्षा मागून खात आहे, त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची काहीतरी व्यवस्था करा. तुमच्या नावाने जो घर सोडेल
त्याच्यावर उपाशी राहायची वेळ येऊ नये, त्यांच्या अन्नवस्त्राची निवाऱ्याची व्यवस्था करा, अशी माताजींनी ठाकूरांना व्याकुळतेनं प्रार्थना केली आणि म्हणून रामकृष्ण मठ निर्माण झाला. आता इथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची काहीही काळजी नाही. तुम्हाला जे काही आवश्यक आहे ते सगळं मिळतं, राहायला मिळतं, कपडे मिळतात, खायला मिळतं आणि उरलेला वेळ आहे तो तुम्ही लोकांची सेवा करू शकता. कारण ह्या वस्तू तुम्ही लोकांकडून घेता तर नुसतं बसून, आता जे बाहेर पडतात साधू, रात्रंदिवस चिंता त्यांना अन्नाचीच. अरे आज भिक्षा मिळाली पाहिजे, आज माधुकरी मिळाली पाहिजे, आणि राहायचं कुठे, मग कुटिया बांधली पाहिजे, मग अमुक केलं पाहिजे. म्हणजे बघा त्यांचा सगळा वेळ त्या कुटियामध्ये आणि खाण्यापिण्यामध्ये आणि ते अन्न शिजवण्यामध्येच जातो. मग केव्हा साधना करणार आणि केव्हा सेवा करणार? कमीत कमी माताजींच्या आशीर्वादाने स्वामीजींनी हा आश्रम सुरू केला, त्यामुळे इथे बेसिक गरजा पूर्ण होतात. म्हणजे तुम्हाला खाण्यापिण्याची काही चिंता राहत नाही. मग उरलेला वेळ तुम्ही भगवंताचं स्मरण करू शकता, उरलेला वेळ भगवंताचं काम करू शकता, लोकांना मार्गदर्शन करू शकता. म्हणजे तो वेळ तुम्ही चांगल्या कामासाठी वापरू शकता. म्हणून ह्या बेसिक गरजा आहे. स्वामीजींना माहिती होतं की आजच्या या कलियुगामध्ये जर ह्या गोष्टी आपण पुरवल्या नाही तर कुणीही संन्यासाचा मार्ग घेणार नाही. कारण एवढं कठोर जीवन जगणं आजच्या मुलांना शक्य नाही. हिमालयात जाणं, थंडीत राहणं, ऊन वारा पाऊस तिथे राहणं, भिक्षा मागून खाणं, हे आजच्या मुलांना तरी शक्य नाही आहे. त्यांना ह्या कमीत कमी एवढ्या गोष्टी तरी आवश्यक आहे. राहायला एक खोली पाहिजे, 2 वेळ जेवण पाहिजे आणि कपडे पाहिजे. तर याच्यासाठी कोण वन भटकणार आणि थंडीमध्ये उन्हामध्ये असं बाहेर कुठे राहणार? म्हणून पहिले स्वामीजींनी ही व्यवस्था करून ठेवली. आता निश्चिंतपणे तुम्ही भगवंताचं चिंतन करा. तुम्हाला तुमच्या भोजनाची काळजी नाही, तुम्हाला तुमच्या राहण्याची काळजी नाही, ती सगळी मठ घेईल, तुमची काळजी मठ घेईल. तुम्ही फक्त भगवंताचं काम करा, भगवंताचं नाम करा आणि भगवंताची सेवा करा आणि पडून राहा निश्चिंतपणे. म्हणून म्हटलं इथे की आधी पोटोबा, पहिले बेसिक गरजा पूर्ण, मग विठोबा, आणि मग विठोबा केल्यानंतर विठोबाची जर कृपा झाली तर तुमच्याकडे भरपूर जर आलं, तुम्ही संसारामध्ये असाल, तुम्ही भगवंताचे जर आश्रय घेतला, तुम्हाला भरपूर काही मिळालं तर त्यामध्ये आसक्त पण होऊ नका. त्याचा पण तुम्हाला उबग आला पाहिजे. हे एवढं सगळं आहे पण याचा काही मला उपयोग नाही, मुळीच आसक्त होऊ नका. राहा संसारात पण पैशाला आसक्त न होता त्या पैशाचा चांगल्या कामासाठी उपयोग करा, दानधर्म करा, गरिबांची सेवा करा. म्हणजे श्रीमंत झाला तरी अहंकार येऊ देऊ नका. जर तुम्ही भगवंताचे भक्त असाल तर तुम्हाला अहंकार येणार नाही, पण त्या श्रीमंतीचं तुम्हाला उबग येईल, तुमचं वैराग्य वाढेल, जास्तीत जास्त मन भगवंताकडे जाईल. शक्यता जरी कमी असली, श्रीमंत लोकांचे आपण बघतो की फार कमी लोक त्याग करतात, तरी पण जर उबग आला, अशांती आली तर त्याग करणं शक्य आहे. कितीतरी गृहस्थ लोक असे सोडून गेले हिमालयात आणि त्यांनी भगवान लाभ करून घेतला. संसाराचा उबग आला, कशातही मन लागत नाही, मग अध्यात्माकडे जातात. तर म्हणून ह्या कवितेच्या माध्यमातून आपण बघितलं आहे की एकदम गरीब मनुष्य आणि खूप श्रीमंत मनुष्य ह्या दोघांनाही आध्यात्मिक जीवनाकडे येणं अवघड जातं. जो मध्यमवर्गीय आहे, ज्याच्या जीवनात थोडाफार संघर्ष आहे, खूप श्रीमंत पण नाही आणि खूप गरीब पण नाही, त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत आहे, अशामधलेच जास्तीत जास्त त्याग करतात आणि आध्यात्मिक जीवनाकडे वळतात, संन्यासी होतात. मध्यमवर्गीयामधूनच जास्तीत जास्त लोक आध्यात्मिक होत असतात, कारण त्यांनाच कळतं जीवन काय आहे ते. त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष असतो. श्रीमंत माणसाला तर काय, त्याला काही संघर्षच नाही आहे, सगळं आयतं मिळालेलं आहे. आणि गरीब माणसाला वेळच नाही आहे, पोट भरण्यामध्येच त्याचा सगळा वेळ निघून जातो. त्याच्यामुळे त्याला वेळ कुठे आहे भगवंताकडे जायचा. तेव्हा आपण हे सगळं लक्षात ठेवून आपल्या प्राथमिक गरजा पूर्ण करून मग आपण आध्यात्मिक जीवनाकडे वळलं पाहिजे. आणि या संसारातल्या गोष्टी असल्या तरी त्यामध्ये आसक्त झालो नाही पाहिजे. सगळं काही आहे पण कशामध्येही आसक्त नाही, कशामध्येही आवड नाही. बलराम बाबू होते,
त्यांच्याकडे सगळं काही होतं, पण त्यांना मुळीच इंटरेस्ट नव्हता. ठाकूरांच्या सेवेमध्येच त्यांना आवड होती. जमीनदार होते, पण एखाद्या साध्या मनुष्यासारखे राहायचे, कुठेही कशावरही आसक्त नव्हते. म्हणजे अशा प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल, प्रगती करून घ्यायची असेल, तर ही मन बरोबर आपल्याला मार्गदर्शन करते की आधी पोटोबा मग विठोबा. पहिले तुमच्या सगळ्या गरजा, प्राथमिक गरजा पूर्ण करा, मग भगवंताच्याकडे मन लावा आणि मग याच्याबद्दल वैराग्य निर्माण होऊ द्या. याच्यामध्ये अडकून पडू नका. मग तीव्र वैराग्य निर्माण झाल्यावर पूर्णच्या पूर्ण भार भगवंतावर सोपवून तुम्ही नुसते पडून राहा भगवंताच्या भरोशावर. भगवंताची सेवा करत पडून राहा. सगळं काही तुम्हाला भगवंताच्या कृपेनं प्राप्त होईल. हेच आपण या कवितेद्वारे बघितलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.